हा पुलाव बघा किती सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे. खायला तर विचारूच नका. अरे करायला एकदम सोपा. नमस्कार, मी दीपालीच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करू. इथे मी 1 कप लॉंग राईस घेतलेला आहे. तुम्ही घरातला कुठलाही राईस घेऊ शकता. त्यानंतर तांदूळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जे काही तांदूळाला धूळ लागली असेल किंवा पावडर लागली असेल ते छान स्वच्छ धुतल्यामुळे निघून जाईल. त्यानंतर मी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं. 2-3 पाण्यात स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये मी तांदूळ बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटाला झाकण ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर लगेच आपण इथे गॅसवर मी एक छोटा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चम्मच मी इथे तेल टाकलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच इथे जिरे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर काही खडे मसाले घेतले आहे, जसे मिरे, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, जावित्री आणि मोठी विलायची आणि हिरवी विलायची 2 मिनिटाला परतून घ्यायचं आहे. छान मंद आचेला सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे, त्याला पण परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता आणि प्रमाण थोडं वाढवू शकता. इथे मी कमी प्रमाणात मिरच्या घेतल्या आहे. त्यानंतर काजू घेतलेले आहे, त्याला पण एखाद्या मिनटं परतून घ्यायचं आहे. छान सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट 1 चम्मच टाकले आहे, ते पण 2 मिनिटं इथे परतून घ्यायचे आहे. छान खमंग असा सुगंध येतो. सर्व मसाले एकजीव केले झाल्यानंतर एखादा मिनटं आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतल्या आहे. हा पुलाव मी मटार पुलाव आहे. मटार पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इथे मी 1 वाटी ताजे हिरवे मटार घेतले आहे. त्यानंतर बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे. छान 2 मिनिटाला परतून घ्यायचं आहे. साधारण 2-3 मिनिटाला परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच किंवा पाव चम्मच इथे मी गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला टाकायची आवश्यकता नाही, पण मी इथे थोडासा गरम मसाला ॲड केला आहे, कारण की आधीच आपण खडे मसाले टाकले आहे, त्यामुळे छान असा फ्लेवर त्यामध्ये उतरला आहे. तरी मी 1 पाव चम्मच इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर एखादं मिनटं मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाले छान परतल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे. तांदूळामधलं सर्व पाणी मी छान काढून टाकलं आहे. कोरडे केशरी तांदूळ केले आहे. त्यानंतर हे तांदूळ भाज्यामध्ये आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले त्यामध्ये तांदूळाला लागले पाहिजे अशा पद्धतीने हे 5-1 मिनटं परतून घ्यायचे आहे. छान फोडणी त्याला चुरचुरली पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहे. छान मिक्स झालेलं आहे. आता हे त्यामध्ये 1 कप मी इथे पाणी टाकलेलं आहे. 1 कप तांदूळ होते आणि 1 कप इथे मी पाणी घेतलं आहे. समप्रमाणात आपल्याला हे घ्यायचं आहे. कुकरमध्ये हा पुलाव बनवत आहे म्हणून समप्रमाणात घ्यायचं आहे. जर तुम्ही गंजामध्ये किंवा कढईमध्ये घेत आहे तर 1.25 कप याला पाणी टाकायचं आहे. छान 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. बघू शकता पुलाव छान शिजला आहे. बघू शकता अगदी सुटसुटीत आपला हा पुलाव झालेला आहे. खायला खूप अप्रतिम आहे. नक्की हा पुलाव एकदा ट्राय करा. कधी नुसतंच भात खाण्याऐवजी किंवा पाहुणे वगैरे आले असेल तर हा पुलाव नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.